नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शिवाजीनगर भुयारी मार्गाला गळती, पाणी साचून तळ्याचं स्वरूप, स्थानिक नागरिक त्रस्त, शिवसेनेचे जोरदार आठवा अजूबा आंदोलन। होमवर्क न केल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारलंय, शरीरावरील वळ पाहून पालकांना धक्का, विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी वाळूजमध्ये शिक्षकावरती गुन्हा। आता बघूया सविस्तर बातम्या। संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी जोरदार आठवा अजूबा आंदोलन करण्यात आलंय। शिवाजीनगर भुयारी मार्गाला गळती, पाणी साचून तळ्याचं स्वरूप येण्याची बाब नित्याचीच झाल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे शिवाजीनगर भुयारी मार्गावरती शिवसेनेच्या वतीने जोरदार आठवा अजूबा आंदोलन महानगर प्रमुख राजू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले। घाईघाईत केलेल्या या भुयारी मार्गाच्या उद्घाटनामुळे पाण्याची गळती लागली असल्याचा आरोप करण्यात आलाय। या गळतीमुळे भुयारी मार्गाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून पावसाळ्यात नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचा याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। या प्रसंगी महानगर प्रमुख राजू वैद्य, शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, उपशहर प्रमुख प्रमोद ठेंगडे, वसंत शर्मा, दिनेश राजे भोसले, नितीन पवार, संजय पवार, विभाग प्रमुख नंदू लबडे, सचिन वाहुळे, संतोष बारसे, विनोद सोनवणे, विष्णू कापसे, संजोवन सरोदे, अशोक कीर्तिशाही, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, उपजिल्हा संघटक अरुणा भाटी, संध्या कोले, संगीता नरोटे, बबिता रणयवले, सविता निगोळे, मोहन म्हस्के आदी उपस्थित होते। चालताना दिसतात, या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे। दुसरी गोष्ट, जगामध्ये कुठंच नाही भुयारी मार्गावर आवरण टाकलेलं, आच्छादन टाकलेलं, ते आपल्या इथं टाकलेलं आहे। बरं, ते टाकताना तरी काळजी घ्यावी, त्याच्यातूनही पाणी पडतंय एकदम, म्हणजे जवळपास 80,000 लोकांना रोजचा या ठिकाणी त्रास आहे, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, वरतून पाण्याने स्नान होतंय, श्रावर बरसले जातात। अशा पद्धतीचा आठवा अजूबा या ठिकाणी निर्माण केल्याबद्दल मनपा प्रशासन आणि राज्य शासनाचं अभिनंदन करण्यासाठीचं हे आंदोलन आहे। ट्रॅफिक या ठिकाणी रोजच जाम होते, कारण याचं डिझाईन प्रॉपरली झालं नाही। या ठिकाणी पाणी साचतं, लोक पाण्यातून जाऊ शकत नाही, आणि हा मुख्य रस्ता कारण नसताना वाहतुकीसाठी बेजार केला गेला असं माझा स्पष्ट आरोप आहे। आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम होणार नाही, लोक रोजच याच्यातून जातात। काही क्षण त्या लोकांच्या भावना जाणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। कुणबी प्रमाणपत्र संशोधन समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झाली आहे। त्यात त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला। त्यानंतर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या। आज जस्टिस शिंदे सर शिंदे समितीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलेले होते, आणि त्यांच्यासोबत त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची पण VC-द्वारे आढावा घेतला, आणि सर्व कास्ट सर्टिफिकेटच्या अनुषंगाने कुठे प्रलंबित, कुठे राहिले आहेत का, पेंडिंग कशामुळे आहेत, त्याची कारणं काय आहेत, ही सगळी पुन्हा एकदा जाणून घेतली, आणि योग्य त्या सूचना जे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या सर्व रेकॉर्ड अपडेट करून घेणे, आणि वंशावळ ज्या समित्या आहेत त्या वंशावळ समित्या रिवाईव्ह करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात। सर, जरांगे पाटील यांनी सिस्टमला आमंत्रित केलं होतं, पण ते आलं? हां, ते त्यांचा कॉल आहे, त्याविषयी आपण आमंत्रण दिलं होतं? हां, त्यांना कळवलेलं आहेत। आता साधारणतः 2 लाखाच्या वर कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेली आहेत, आणि बऱ्यापैकी आता सगळ्या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये आता कास्ट सर्टिफिकेट मिळण्याचं प्रमाण चांगलं आहे, आणि कुठेही आता काही अडचण राहिलेली नाही। बऱ्याच ठिकाणी पेंडन्सी पण 0 आहे। बीडचे पथक आलं होतं, त्यांनी बऱ्याच तक्रारी केलेल्या आहेत। नाही, तक्रारी नव्हे, त्यांचा तो इश्यू आहे, तो इश्यूच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदयांनी ऐकून घेतले। त्याच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण सूचना दिल्या की त्यांना ॲप्लिकेशन करायला सांगा, त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय होईल। हर्सुल भागातील बांधकाम हटवण्याप्रकरणी महानगरपालिकेला बेकायदेशीर पद्धतीने जनतेची घरं तोडण्याचा अधिकार नाहीये, तरी सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अट्टहासानं असा दादागिरीचा पवित्रा घेतला। आज मात्र माननीय उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला चपराक दिली असल्याचं प्रतिपादन विनोद पाटील यांनी केलंय। ते संभाजीनगरमध्ये महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने सुरू असलेली दादागिरी, दडपशाहीच्या विरोधात हर्सुलमधले सर्व नागरिक
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या छत्रपती संभाजीनगर बेंचमध्ये गेले। यावर ज्येष्ठ विधितज्ञ आदरणीय खंदारे साहेबांनी युक्तिवाद केला। खंदारे साहेबांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की 2 वर्षापूर्वी हर्सुल परिसराची जागा नॅशनल हायवेने ॲक्वायर केलेली आहे। लोकांना 50% कंपन्सेशन मिळालेलं आहे आणि असं असताना महानगरपालिका विनाकारण दादागिरी करून लोकांना भयभीत करून पाडण्यासाठी मार्किंग करत आहे, वक्तव्य करत आहे की आम्ही या ठिकाणी पाडापाडी करू। ही बाब न्यायालयाच्या लक्षात आलं। न्यायालयाने ही बाब गंभीररित्या घेतली। न्यायालयाने नोटीस त्या ठिकाणी बजावली। 8 सप्टेंबर पुढची त्याच्यामध्ये सुनावणीची तारीख आहे आणि त्याचबरोबरीने हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने स्पष्टपणे आदेश केले की याचिकाकर्ते म्हणजे आम्हाला न्यायालयाने मुभा दिलेली आहे, सूचना केलेली आहे की आपण देखील पर्सनल नोटीस आयुक्तांना द्यावी। ह्या न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत आम्ही हर्सुलच्या वतीने ज्यांनी पिटिशन दाखल केली त्यांच्या नावाने जी श्रीकांत महानगरपालिका आयुक्त बाय नेम आम्ही आता त्यांना नोटीस देणार आहोत। त्यांना विचारणार आहोत की कुठल्या अधिकारामध्ये तुमचा अधिकार नसताना तुम्ही लोकांना दहशत निर्माण करण्याचं काम केलं, याच्यासाठी स्पष्टता द्यावी। त्याचबरोबरीने न्यायालयाने लिबर्टी दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे। जर कुठलाही अधिकारी बेकायदेशीरप्रमाणे त्या ठिकाणी तोडफोड करायला येईल तर तात्काळ तुम्ही न्यायालयाचे निदर्शनास आणून द्या, मॅटर मेन्शन करा, पुढची कारवाई आम्ही करू। हा फार मोठा दिलासा नुसताच हर्सुलला नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चालू असलेल्या अनधिकृत प्रक्रियेसाठी आहे। जी अनधिकृत प्रक्रिया जी श्रीकांत यांनी चालू केलेली आहे याला कुठेतरी थांबवण्यासाठी न्यायालयाने आज फार मोठा निर्णय दिलेला आहे। मी सर्व जनतेला आवाहन करतो, कोणीही भयभीत होऊ नका। कायदा आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपण न्याय मिळवून घेऊ। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील सर्व्हिस रस्त्यात बाधित होणारी 5,500 अनधिकृत बांधकामे हटवली आहे। यामध्ये 5 मुख्य रस्ते मोकळे करण्यात आले आहेत। दरम्यान जालना रस्त्यावरील काही अतिक्रमणे मनपाने काढलेली नाहीत। हर्सुल रस्त्यावरील कारवाई देखील 3 वेळा पुढे ढकलली आहे। 15 ऑगस्ट नंतर निवासी आणि धार्मिक स्थळांवरती कारवाई करण्याचं मनपाचं नियोजन होतं, मात्र पोलीस बंदोबस्ताअभावी मनपाचं नियोजन बिघडलं असल्याची माहिती मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्त दिला जाईल की नाही याबाबत सध्या तरी निश्चित माहिती नाहीये। मात्र शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू असताना पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी मागणी आहे असं वृत्त समोर येत आहे। अनेक शहरांमध्ये अतिक्रमण हटवताना पोलीस बंदोबस्त दिला जातो, कारण यात अनेक वेळा स्थानिक नागरिकांचा विरोध असतो। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाते। छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण विरोधी मोहीम राबवताना पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणी आहे। शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत आणि ती हटवण्यासाठी पोलिसांची मदत आवश्यक आहे। महापालिका अतिक्रमण विरोधी मोहीम राबवते, पण त्यात पोलिसांची मदत लागल्यास ती घेतली जाते। सध्या शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू आहे, पण पोलीस बंदोबस्त आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती नाहीये। स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांच्यामध्ये अतिक्रमण मोहिमेवरून मतभेद आहेत। काही जण अतिक्रमण हटवण्यासंदर्भात पोलिसांची मदत मागत आहेत, तर काही जण याला विरोध करत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवताना पोलीस बंदोबस्त मिळण्याची शक्यता आहे, परंतु याबाबत ठोस माहिती नाहीये। शहरात सध्या अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू आहे आणि पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी मागणी आहे अशी माहिती सध्या समोर येते। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील सर्व्हिस रस्त्यात बाधित होणाऱ्या 5,500 अनधिकृत बांधकामे हटवली आहे। यामध्ये 5 मुख्य रस्ते मोकळे करण्यात आले। दरम्यान जालना रस्त्यावरील काही अतिक्रमणे मनपाने काढलेली नाहीत। हर्सुल रस्त्यावरील कारवाई देखील 3 वेळा पुढे ढकलण्यात आली आहे। 15 ऑगस्ट नंतर निवासी आणि धार्मिक स्थळांवरती कारवाई करण्याचं मनपाचं नियोजन होतं, मात्र पोलीस बंदोबस्त अभावी मनपाचं नियोजन बिघडत असल्याची माहिती मिळाली आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर
या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा, मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक
रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी थर्ड इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मजेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है. ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है. स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. वाळूज महानगर येथील राजश्री प्राथमिक विद्यालयातील 7वी ते शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इतिहास विषयाचे शिक्षक शहा यांनी होमवर्क न केल्याच्या कारणावरून मंगळवारी छडीने अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर शाळा आणि शिक्षकाविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इतिहास विषयाचा अभ्यास न केल्याच्या कारणावरून शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला कमरेवरती, पायावरती, त्याबरोबरच गुप्तांगावरती लाथा बुक्क्यांनी व दांडुक्याने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या अंगावर व्रण उठले आहेत. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेवरून पालकांकडून संताप व्यक्त केला जातोय. करीम शहा असं मारहाण करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. या प्रकरणी मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा वाळूज परिसरात असलेल्या राजश्री प्राथमिक विद्यालयामध्ये 7वीच्या वर्गात RTE अंतर्गत शिक्षण घेतो. तो 19 तारखेला शाळेत गेला. तेव्हा शाळेतील शिक्षक करीम शहा यांनी मुलाला इतिहासाचा होमवर्क का केला नाही असं विचारत वर्गाच्या बाहेर काढला. त्याला बाहेर उभा करून हातापायावरती बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर दांडुक्याने मुलाच्या पार्श्वभागावरती देखील बेदम मारहाण करण्यात आली. शाळेतून घरी आल्यानंतर मुलाने हा संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला. करीम सर हे गेल्या 2 महिन्यांपासून मला त्रास देत असून शारीरिक व मानसिक छळ करत आहे असं विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितलं. याबाबत शाळेच्या संस्थाचालकांजवळ देखील तक्रार करण्यात आली. मात्र या शाळेमध्ये RTEच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचं पालकांच्या वतीने आरोप करण्यात आले. या गंभीर प्रकारानंतर पालकांनी तात्काळ वाळूज पोलीस ठाणे गाठत मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकारचा पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत. या घटनेनंतर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शिक्षकांच्या या वर्तनाचा जाहीर निषेध करण्यात आलाय. त्याबरोबरच शिक्षकावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अनेक पालकांनी केली आहे. तर काही संघटनांच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय. हाताला धरून हाताला असं करायला लावलं, पायावर पाय देऊन मला आणलं, क्लासमध्ये आणलं, बाहेर नेऊन बी आणलं. मला कशाला मारलं? छडीने आणलं. या शाळेमध्ये RTEच्या विद्यार्थ्यांना दुय्यम प्रकारची वागणूक दिली जाते. त्या विद्यार्थ्यांना तुच्छ लेखले जाते.
RTमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना पाठीमागच्या बाकावर बसवले जाते आणि त्यांचा मानसिक शारीरिक छळ केला जातो. गेल्या 2 महिन्यापासून आमचा पाल्य आम्हाला सांगत आहे की त्या शाळेमध्ये त्याला त्रास होत आहे, परंतु RTमध्ये नंबर लागल्यामुळं आम्ही त्याचं ॲडमिशन दुसऱ्या शाळेमध्ये करू शकलो नाही. म्हणून परिणामी काल अशी घटना घडली की शहा नावाच्या शिक्षकाकडून आमच्या पाल्यास अक्षरशः त्याच्या पायावरती पाय देऊन त्याचे दोन्ही हात एका हातामध्ये धरून लाकडी काठीने त्याच्या बुडावरती एवढे फटके मारलेले आहेत, कमीत कमी 20-25 वळ त्याच्या खालच्या बसाच्या भागावरती आपल्याला दिसून येत आहेत. आणि या संस्था चालकाला आम्ही यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं, परंतु त्यांनी कसलीही दखल घेतली नाही. म्हणून आमची मागणी आहे की संबंधित संस्था चालक सुरेश वागचौरे याच्यावरती सुद्धा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे व त्याला सुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी, एवढी आमची मागणी आहे. सरकारी शाळांच्या झालेल्या दुरावस्थेविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने झोपा काढा आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या मागण्यांबाबत आंदोलनकर्त्यांच्या वतीने माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. आज आम आदमी पार्टीचा हा आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आहे. आमच्या आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते शिक्षण मंत्री माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया सरांनी यांनी हे ऐलान केलेलं आहे की या देशातले पूर्ण महानगरपालिकेचे असेल किंवा जिल्हा परिषद शाळांची अवस्था काय ते जनतेसमोर आणायचं आहे. जेव्हा आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सर्व शाळेमध्ये व्हिजिट दिले तेव्हा एवढी दयनीय अवस्था होती मित्रांनो, काय सांगू. कारण की त्या शाळेमध्ये गोरगरिबाचे विद्यार्थी शिकतात, मुलं शिकतात, बसायला जागा नाही आहे, बोर्ड बरोबर नाही आहे, फॅन नाही, लाईट नाही. एवढंच काय, माझ्या लहान मुली शिकायला जातात तर टॉयलेटचं व्यवस्था नाही आहे, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे. मग हा सरकार एवढं सांगतो की एज्युकेशनाबद्दल आम्ही खूप काही डेव्हलप करतोय, खूप काही म्हणजे स्वप्नाच्या गोष्टी दाखवत आहेत. आपल्याला हे फक्त चॉकलेट दाखवत आहेत. घरी काय परिस्थिती जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तेव्हा कळते आपले मुलं कोणत्या स्थितीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतात. मग अशा शिक्षणाने आपले पोरं काय बनणार आहेत? हो, बनतील का कलेक्टर? कोणी बनतील? IAS अधिकारी बनतील? कोणी संशोधन बनतील? रिसर्च पर्सन बनतील? प्राध्यापक बनतील? नाही बनणार. या भाजप सरकाराला आपला माणूस म्हणजे गोरगरिबाचा मुलगा हा त्यांना मजुरी करण्यासाठी त्यांना ट्रेन करतोय. त्यांना असा कोणता कलेक्टर कोणता IAS अधिकारी बनवण्यासाठी आपल्याला ट्रेन करत नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे भाजप मुद्दामून करतोय आपल्यासाठी. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील पार्श्वनाथ ब्रह्मचार्य जैन गुरुकुल येथे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट पासून सोलहाकरण महापर्वाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आली आहे. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील पार्श्वनाथ ब्रह्मचार्य जैन गुरुकुल येथे जैन धर्मियांचं संतश्रेष्ठ परमपूज्य आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज यांचं परमशिष्य परमपूज्य निर्णायक मुनिश्री 108 नियमसागर महाराज व परमपूज्य मुनिश्री 108 ऋषभसागर महाराज व परमपूज्य मुनिश्री श्री 108 अभिनंदन सागर महाराज परमपूज्य मुनिश्री 108 सुपार्श्वनाथ महाराज यांच्या मंगलम वर्ष योगास प्रारंभ होत असून या निमित्त शनिवारपासून सोहलाकरण महापर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्त घटयात्रा, मंडप शुद्धी व समय श्रवण मंदिरामध्ये भगवंतांची स्थापना होणार असून रविवारपासून दररोज अभिषेक पूजन, शांतीधारा व परमपूज्य मुनिश्री 108 नियमसागर महाराज सोलहाकरण भावना या विषयावरती मांगलिक प्रवचन होणार आहे. या सोलहाकरण महापर्वादरम्यान रविवारी रोजी पुष्यदंत भगवान यांचा निर्वाण लाडू चढवण्याचा कार्यक्रम होणार असून 21 सप्टेंबर रोजी सुगंध दशमी हा पवित्र मांगलिक पर्व महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान साजऱ्या होणाऱ्या पवित्र विधानास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथून भाविक मोठ्या संख्येने येणार असून त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती चातुर्मास कमिटीतर्फे देण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष दिनेश गंगवाल, संयोजक नवीन पाटणी, महामंत्री प्रेमचंद पाटणी, कार्याध्यक्ष सुमित ठोले, गौतमचंद्र ठोले, मदनलाल पांडे, निर्मल कुमार ठोले, महेंद्र दगडफोडे, राजकुमार पांडे यांच्यासह आयोजक सदस्य उपस्थित होते. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. स्वागत करता है. अच्छे विचार, अच्छे आचार, अच्छे मन के भावों में दया और करुणा के ये संस्कार जब दिख जाता है तो हर व्यक्ति प्रभावित होता है. यह कार्य आने वाले इस पर्व के दिनों में हम लगभग 27-28 दिन की ये यात्रा है. बहुत सारी जनता
संभावना है कि इस पूजन पर्व में भाग लेकर के वो पूजन का भी और संस्कारों को सुन करके सिंचित होकर पूर्व की संस्कृति की ओर लौटेंगे, ऐसी आशा है। हम जहाँ भी चातुर्मास करते हैं दया धर्म पर जोर देते हैं। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शिवाजीनगर भुयारी मार्गाला गळती, पाणी साचून तळ्याचं स्वरूप, स्थानिक नागरिक त्रस्त, शिवसेनेचे जोरदार आठवा अजूबा आंदोलन। होमवर्क न केल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारलंय, शरीरावरील वळ पाहून पालकांना धक्का, विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी वाळूजमध्ये शिक्षकावरती गुन्हा। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।